नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॅनवा मास्टर सिरीजच्या चॅप्टर 4 मध्ये. आणि ह्या चॅप्टर 4 च्या सुरुवातीलाच मला एवढा हसू काय यायला लागले असं तुम्हाला जर वाटत असेल तर मी तुम्हाला सांगतो की चॅप्टर 4 हा मी ऑलरेडी रेकॉर्ड केलेला, म्हणजे 20 मिनिटाचा एक पूर्ण डिटेल मध्ये चॅप्टर 4 रेकॉर्ड केला. पण प्रॉब्लेम काय झाला ना, जी आपली मॉनिटरची जी स्क्रीन रेकॉर्ड करायची असते ती रेकॉर्ड करायची राहून गेली. आणि मी तुम्हाला स्क्रीन दाखवतो, तुम्ही स्क्रीन बघू शकता. याच्यामध्ये मी सगळे एक्सप्लेन केलेले एलिमेंट काय असतात, कशा कशा सेटिंग असतात, त्या सगळ्या गोष्टी मी एक्सप्लेन केल्या. पण रेकॉर्डचं बटन न दाबल्यामुळे मी परत शूट करतोय. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं कॅनवा मास्टर सिरीजच्या चॅप्टर 4 मध्ये. आणि आजच्या चॅप्टर मध्ये आपण बघणार आहे एलिमेंट्स बद्दल. ठीक आहे, आता थोडेसे सिरियस होऊयात. एलिमेंट्स म्हणजे काय, तर जेव्हा आपण एक पोस्टर तयार करत असतो त्या पोस्टर मध्ये वेगवेगळे एलिमेंट्स बंधूनच एक पोस्टर तयार होत असतो. मग त्याच्यामध्ये शेप्स असतील, लाईन्स असतील, एरो असतील, किंवा काहीतरी आयकॉन असेल, अॅनिमेशन असेल, ग्राफिक्स असेल, फोटोज असेल, वेगवेगळ्या गोष्टी आपण जेव्हा एकत्र करतो त्यातून एक चांगला पोस्टर तयार करत असतो. आणि एलिमेंट्स ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता एलिमेंट्स साठी मी सेपरेट चॅप्टर का करत आहे, कारण यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. जेव्हा मी मागच्या चॅप्टर मध्ये टेक्स्ट हे केलं, एक्सप्लेन केलं, जेव्हा टेक्स्टचं जे चॅप्टर आहे ते शिकवलेलं, तेव्हा तुम्हाला समजलंच असेल की जेव्हा आपण टेक्स्ट बघतो तेव्हा एक फक्त टेक्स्ट नसतं, तर त्याच्यामध्ये आणखीन गोष्टी असतात. तसंच एलिमेंट्स बद्दल एलिमेंटची लायब्ररी ही खूप मोठी आहे आणि एलिमेंट्स आपल्याला याच्यामध्ये बघायला भेटतात आणि ते मी डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, तर आपल्या स्क्रीनवर येऊया. आता मी पहिल्यांदाच रेकॉर्डिंगच चालू करून ठेवली, लोचाच नको व्हायला, कारण खूप मला हे झालं, हेडेक झालं. कारण परत परत शिकवायचं असते ना, खूप चॅप्टर्स आपल्याला कव्हर करायचे डिटेल मध्ये. त्यामुळे पण काळजी करू नका, आपण शिकवायचं एक ध्यास घेतलेला आहे तर शिकवणारच. ठीक आहे, तर इथं तुम्ही बघू शकता मी ऑलरेडी किती एलिमेंट्स आता यूज केलेले या चॅप्टर साठी. ठीक आहे, आपण सांगतो. आता मी परत परत तेच नाही बोलत. तर सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा आपण एलिमेंट्स मध्ये जातो, हा जो पॅनल आहे एलिमेंटचा, या पॅनल मध्ये जर तुम्ही बघितलं तर इथं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला भेटतील पॉप्युलर सर्चेस. पॉप्युलर सर्चेस म्हणजे काय, की या गोष्टींचा जास्त करून उपयोग होत आहे डिझायनिंग मध्ये, बाकी लोक जे वापर करत आहे याच्यासाठी. ठीक आहे, तर एलिमेंट्स मध्ये जेव्हा आपण, मी एक नवीन पेज घेतो. ठीक आहे, हे पेज घेतलं, मी एक पोस्टर मी तयार केला. ठीक आहे, या सगळ्या कॅटेगरीज आहेत, या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ही डिफाईन केलेलं आहे. एक पोस्टर मी तयार केला, समजा एक पोस्टर मी तयार केला आणि तिथं मला काय करायची की एक हायलाइट करायची, जी प्राइस आहे ती प्राइस मला हायलाइट करायची. पण हायलाइट कसं करणार, मी एक तर शेप देऊ शकतो, मी त्याला एक हायलाइट करू शकतो, किंवा मी त्याच्याकडे एरो पिन पॉइंट करू शकतो की असा एरो आहे, इथं जाऊन हे जे प्राइस आहे फोकस करा, तर त्याच्यातून हायलाइट होऊ शकतो. त्याच्यासाठी एलिमेंटची गरज असते. समजा मला एरो पाहिजे प्राइस हायलाइट करायसाठी, सगळ्यात पहिल्यांदा मी एक प्राइस ऍड करून घेतो इथं. ठीक आहे, इथं प्राइस ऍड करतो 200 रुपये. ठीक आहे, ही प्राइस मी इथं ऍड केली. आणि मला जर नॉर्मल मी ठेवलं तरी हे चांगलं दिसणार आहे रुपीज करून, पण मला जर हे स्पेसिफिक हायलाइट करायचे आणि ते एरोने करायचे, तर मला माहित नाही एरो या कॅटेगरीज मध्ये कुठं मोडतो, शेप्स आहे, ग्राफिक्स आहे, 3D आहे, अॅनिमेशन, मला समजत नाही की काय करायचं. तेव्हा तुम्हाला एक ऑप्शन भेटतो डिस्क्राईब एलिमेंटचा, इथे दिसतोय ना, ते एक सर्चचा ऑप्शन आहे. याच्यावर मी जाऊन टाईप करणार एरो. जेव्हा मी एरो टाईप करून सर्च करणार तेव्हा माझ्याकडे खूप सारे एरोज येणार. ठीक आहे, इथे दिसतंय का, शेप्स आहे, ग्राफिक्स मध्ये येतं, 3D मध्ये येतं, फोटोज मध्ये येतं. जेव्हा मी याच्यावर क्लिक करतो तेव्हा एरोज भेटणार मला. परत एरोज जर मला ऍड करायचं, तर जेव्हा मी सी ऑल वर क्लिक करणार तेव्हा वेगवेगळे तुम्हाला एरोज इथं बघायला भेटणार आणि खूप सारे एरोज बघायला भेटणार. आणि याच्यामध्ये खूप सारे पेड्स पण आहेत, जिथं जे क्राऊनचं लेबल दिसतंय ना, ते पेड्स वाले हे आहेत, जे तुम्ही वापरू नाही शकत. आणि जरी तुम्ही वापरले याच्यामध्ये, म्हणजे कॅनवा एक लिबर्टी देतं वापरायची. आता मी तर हे फ्री पेड वाले, पण मी जेव्हा याच्यावर क्लिक करतो ना तेव्हा हे एरोज ऍड होत आहेत. पण तुम्हाला जर वाटेल की ऍड होत आहेत म्हणून वापरू, तर तसं अजिबात करू नका, कारण जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट करायला जाल तेव्हा इथं ते प्रॉब्लेम देणार तुम्हाला. ठीक आहे, डाउनलोड करायचे परमिशन देणार नाही, तर आपण डिलीट करू, फ्री वाला एक एरो घेऊयात. ठीक आहे, तर एक हा वाला, हा पेड आहे, एक कुठला एरो घ्यायचा, हा वाला एरो घेऊ, हा वाला. इथं एरोवर क्लिक केलं
आता मी हा ऍरो घेतला, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही ऍरो ऍड करू शकता. सिम्पली तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं, ते ऍरो ऍड होऊन जाईल. ऍरोवर क्लिक केलं, पण आता इथं ऍरो मी कसं बसवणार? माझं 200 रुपयाची प्राइस इथं आहे, पण हे इथं आहे, तर मी कसं बसवणार? तर ते बसवण्यासाठी इथं आपल्याला वरी टूल्स येतात, वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स येतात. एक एक टूल्स बघूयात. एडिटवर आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा इथं आपल्याला ऍडजस्टमेंट लेअर आहे, याचं म्हणजे हे ते ऍडजस्टमेंट जेव्हा फोटो आपण ऍड करतो ना, त्यावेळेस एडिटचा जास्त वापर होणार आहे, ठीक आहे. इथं आपण ते पुढच्या फोटो जेव्हा ऍड करू तेव्हा चेक करू. इथं तुम्ही ऍरोचा कलर आहे ते मला रेड करायचा आहे, कारण आपली प्राइस जी ब्लॅक मध्ये, मला ते हायलाइट करायचं, रेड केलं मी, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक ह्याचा ऑप्शन भेटतो स्ट्रोकचा. पण हे जे स्ट्रोकचा ऑप्शन आहे ना, ते ऑप्शन खास करून जेव्हा शेप वगैरे असतं ना त्याच्यामध्ये वापर केला जातो या सगळ्या गोष्टी. पण आता सध्या आपण शेप जेव्हा ऍड करू तेव्हा या गोष्टी बघूया, ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे की, आता आपल्याला पाहिजे की ही जी ऍरो आहे ते आपल्याला याच्याकडे पिन पॉइंट करायचं आहे, कारण इकडे नाही आपली प्राइस, इकडे. एक तर ऑप्शन असा करू शकता की तुम्ही 200 तुम्ही इकडच्या साईडला घेऊ शकता, पण आपल्याला प्राइस जे पाहिजे ते आपल्याला याच साईडला पाहिजे, इकडच्या साईडला. तर तुम्ही इथून फ्लिपचं ऑप्शन भेटतं तुम्हाला. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर एक येतं फ्लिप हॉरिझॉन्टल, एक येतं फ्लिप व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल म्हणजे कसं, आडवं. व्हर्टिकल म्हणजे उभं. हॉरिझॉन्टल वर मी जेव्हा क्लिक करतो, डन झालंय. पण मला असं वाटतं की हे ऍरो खाली दाखवायला ना, मला असं वरी करायचं थोडं. तर याच्यावर क्लिक करून आपल्याला रोटेशनचा ऑप्शन आहे, तर रोटेशन वरून आपण या प्रकारे प्राइस जे पिन पॉइंट करू शकतो. हे अशा प्रकारे यूज नाही होणार पोस्टर मध्ये, पण मी तुम्हाला दाखवतो की यूज कसं केलं पाहिजे या गोष्टींचं, ठीक आहे. आता आपण हे ऍरोज वगैरे बघितले, ठीक आहे. इथं तुम्हाला एक जनरेटचा ऑप्शन भेटतो. जनरेटचा ऑप्शन बेसिकली कशासाठी, की समजा की मला ऍरो पाहिजे, मी तर ऍरो सर्च केलं, पण कधी कधी असं होऊ शकतं की मला ऍरो भेटणारच नाही. इथं ऍरोचं ऑप्शन आहे, पण अशा काही गोष्टी सांगतोय मी की जे मला भेटणार नाही. तर मी काय करू शकतो की इथं मी टाईप करू शकतो ऍरो, आणि इथं जनरेटचं ऑप्शन आहे. जनरेटवर क्लिक केल्याच्या नंतर ते एक इमेज तयार करून देणार, जसं आपल्याकडे चॅट जीपीटी वगैरे जे इमेज जनरेट करून देतात ना, तशा प्रकारे हे जनरेट करून देणार आपल्याला, ठीक आहे. याच्यानंतर आपण बघूत आता कॅटेगरीज, वेगवेगळ्या कॅटेगरी. आपण इथून डायरेक्ट पण घेऊ शकतो, सर्च करणं थोडंसं इझी जातं. आणि जेव्हा आपण पोस्टर वगैरे बनवणार तेव्हा आपण डायरेक्ट सर्च करूनच एलिमेंट घेणार. जसं मला पाहिजे रेक्टँगल, तर मी तर सर्च करणार रेक्टँगल. सर्च केल्याच्या नंतर आपल्याला असे शेप्स वगैरे रेक्टँगलचे येऊन जाणार, ठीक आहे. तर पहिले आता आपण एक कॅटेगरी, तुम्हाला समजलं काय करायचं ते, पण इथं कॅटेगरीज पण खूप महत्वाच्या आहेत, जेणेकरून आपल्याला एक आयडिया येईल की मला माहितीच नाही की इथं मी काय यूज करू, रेक्टँगल यूज करू, ऍरो यूज करू. त्यावेळेस आपण एक्सप्लोर करणार, बघत राहणार की आपण इथं काय ऍड करू शकतो. तेव्हा आपल्याकडे शेप्स ऑप्शन आहे, यामध्ये आपल्याला वेगवेगळे शेप्स बघायला भेटतात, ठीक आहे. मी तुम्हाला एक घेऊन दाखवतो. मी जसं मागाशी म्हणलं की स्ट्रोक वगैरे शेप मध्ये बघू, तर मी एक शेप घेऊन दाखवतो, ठीक आहे. आता मी हे 200 प्राइस आहे ना, ते याचा वापर करतो, आपण याच्यासोबत खेळूया, ठीक आहे. हा मी एक शेप घेतला, हा शेप मी याच्या बरोबर घेतो. इथून आपण इझिली करू शकतो असं हे, म्हणजे याच्या लेवलचं घेऊ, ठीक आहे. आता हे जे झालं ना, हे चांगलं वाटत नाही. का चांगलं वाटत नाही, की कलर मॅच करत नाहीये ना, की 200 ब्लॅक आहे आणि रेडचा कलर पण थोडासा सिमिलर आहे, मॅच करत नाही. जर आपल्याला शेपचा कलर चेंज करायचा असेल तर याच्यावर क्लिक करून इथं आपल्याकडे कलरचं ऑप्शन आहे. मी याच्यासाठी पिवळ्या कलरचं बॅकग्राऊंड घेतो, ठीक आहे. आता कसं उठून दिसायला, ठीक, चांगले दिसतंय ना. अशा प्रकारे तुम्ही कलर चेंज करू शकता. मला काय करायचं आहे की मला हा जो आहे ना, आता मी येलो कलर बॅकग्राऊंड घेतला, 200 इनसाइड घेतला. मला शेपला अजून एक ब्लॅक कलर द्यायचा आहे, म्हणजे स्ट्रोक त्याची ब्लॅक करायची, अजून उठून दिसेल ना. आता हे चांगलं दिसत आहे, पण मला अजून चांगलं करायचंय. शेपला क्लिक करणार मी, इथं स्ट्रोकचं एक ऑप्शन भेटणार, त्याच्यावर क्लिक केलं. स्ट्रोक मला पाहिजे एक अशा प्रकारची. आता हे अजून चांगले दिसत आहे. इथून तुम्ही स्ट्रोक ऍड करू शकता, पण मला असं वाटत आहे की स्ट्रोक जी आहे ना ती प्लेन वाटत आहे. हे चांगलं दिसत आहे, ठीक आहे, पण याच्यामध्ये अजून काय काय ऑप्शन आहे ते मी तुम्हाला सांगतो. याच्यावर क्लिक केल्याच्या नंतर स्ट्रोक मध्ये अजून तुम्हाला ऑप्शन भेटतात, डॉटेड लाईनचं, अजून मोठ्या लाईनचं. हे दिसतं का, हे अजून चांगलं दिसत आहे.
जेव्हा आपण हे करतो ना, जे कटआउटचं आपल्याला ऑप्शन असे कट 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 नसते का असं, त्या प्रकारचे दिसत आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे अजून चांगलं दिसत आहे है ना. याच्यामध्ये तुम्ही अजून जेवढं एक्सप्लोर करा तेवढं आपल्याला खेळायला भेटेल. अजून एक आपल्याला ऑप्शन भेटतं कॉर्नर्सचं. हे कॉर्नर्स काय आहे, की जेव्हा आपण हे जे अ, अ, जे कॉर्नर आहे ते खूप शार्प आहेत, चौकोन आहेत ना, मला ते गोल करायचे, तर तेव्हा आपल्याला उपयोग येतो या कॉर्नरचा. मला हे राऊंड कॉर्नर करायचं आहे, तर हे मी राऊंड करू शकतो अशा प्रकारे. इथून जेवढं पाहिजे तेवढं राऊंड करू शकतो. आता हा जो शेप आहे ना, हा चांगला दिसत आहे, स्क्वेअर मध्ये वगैरे चांगला दिसत आहे, ठीक आहे. पण मला काय करायचंय ना, मला अशा प्रकारचा शेप घ्यायचा आहे. हे दिसते का इथं जे शेप आहे ना, मला अशा प्रकारचा एक शेप घ्यायचा आहे आणि त्याच्या मला प्राइस ऍड करायची आहे. पण जर मला हा शेप जर इथं घ्यायचा असेल, मी हा शेप पहिले घेणार. हा शेप आला, त्याच्यानंतर मला इथं स्ट्रोक द्यावं लागेल त्याला. त्याच्यानंतर मला इथं जे कॉर्नरचे ते थोडेसे राऊंड करावे लागतील है ना. आणि त्याच्यानंतर मी इथं असे प्राइस घेणार. याच्यापेक्षा आपल्याकडे एक ऑप्शन भेटतो, जेव्हा आपण या राऊंड मध्ये जातो तेव्हा आपल्याकडे दोन ऑप्शन भेटतात. एक कॉर्नर, राऊंड कॉर्नरचा मी राऊंड केले कॉर्नर थोडेसे, त्याच्यानंतर स्लाइडचं ऑप्शन भेटतं. आता याच्यामध्ये किती स्लाइड्स आहेत, 1 2 3 4 5 6, ठीक आहे. तर मी इथं काय करू शकतो, इथून 6 स्लाइड्स घेऊ शकतो इथून डायरेक्ट. हे झाले 6 स्लाइड्स, ठीक आहे. हे चांगलं वाटत नाही का, वाटत नाही कारण हे जर आपण जरा पसरट केले, इथून आपण अशा पद्धतीने घेऊ शकतो. म्हणजे त्या स्टाईलमध्ये त्याच ह्याच्यामध्ये हे येणार आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला ऑप्शन बघायला भेटतो ट्रान्सपरन्सीचा. ट्रान्सपरन्सी मी मागच्या चॅप्टर मध्ये पण एक्सप्लेन केले. याच्यातून आपण आपली जी दिसण्याची हे ती कमी जास्त करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला भेटतात इफेक्ट. इफेक्ट मध्ये आपण आपल्याला वेगवेगळे भेटतात. आता हे जे इफेक्ट, हे मी इथं प्लेन वाटत आहे ना, इथं मी झूम करतो थोडस. हे जे ते प्लेन वाटत आहे ना या व्हाईट वर, तर मला इथे थोडीशी शॅडो द्यायची बॅकग्राऊंडला, तर मी ते इफेक्ट मध्ये जाणार आणि शॅडो देणार. इथे दिसतंय थोडस क्रिएट झाले आणि हे उठून दिसतंय अजून. आता या शेप मध्ये बघा आणि या शेप मध्ये बघा, फरक जाणवतोय ना तुम्हाला. इथं थोडस प्लेन दिसत आहे आणि इथं असं उठून दिसत आहे. तर इथून तुम्ही वेगवेगळे इफेक्ट लावू शकता, ठीक आहे. आणि अजून एक ऑप्शन भेटतं आपल्याला अॅनिमेट पोस्टर मध्ये जास्त वापरत नाही आपण, पण अॅनिमेट आपण अशा पद्धतीने अॅनिमेट करू शकतो व्हिडिओज वगैरे मध्ये. पोझिशन मी टेक्स्टच्या चॅप्टर मध्ये ऑलरेडी कव्हर केलेला आहे, ठीक आहे. आता आपण पुढची कॅटेगरी एक्सप्लोर करू, ती आहे ग्राफिक्सची. ग्राफिक्स मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ग्राफिक्स भेटतात. ग्रेडियंट आहे, जेव्हा आपण शॅडो ऍड करतो अशा पद्धतीचे, ठीक आहे. आता इथं दिसतंय का, हे मी मगाशी जसं सांगितलं की आपण वापरू शकत नाही, पेड आहे ना हे, तर असा कॅनव्हाचा असा वॉटरमार्क येणार, ठीक आहे. आणि जर आपल्याला रिमूव्ह वॉटरमार्क करायचा असेल तर आपल्याला कॅनव्हाचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार, ठीक आहे. तर आपण सध्या डिलीट करतो, ठीक आहे. अजून आपल्याला सोशल मीडियाचे ग्राफिक्स भेटणार. हे ग्राफिक्स काय आहे बघा तुम्ही एक्झॅक्टली, अशा प्रकारचे आयकॉन वगैरे, इंस्टाग्रामचं हे झालं, कॉलचं वगैरे हे झालं, तर हे अशा प्रकारचे आयकॉन आहे. जेव्हा आपल्याला समजा इंस्टाग्राम, युट्यूबचं मला चॅनलचं हे करायचं इंटिग्रेशन, म्हणजे इथं हे नाव द्यायचं आहे युट्यूबचं, इथं कुठं ऍड करायचं असेल लोगो, तर मी तसं युट्यूबचं डायरेक्ट ऍड करू शकतो. इथून कलर चेंज करू शकतो त्याचा, व्हाईटचं ब्लॅक करून असं ऍड करू शकतो. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आयकॉन आहेत, ग्राफिक्स आहेत, ते तुम्हाला बघायला भेटते. खूप सारे ग्राफिक्स आहे, तुम्ही वापराल तेवढे कमी असतात, एवढे तर तुम्ही वापरणार नाही. त्याच्यानंतर आयकॉन्स इथे ते सोशल मीडियाचे आयकॉन झाले, आणि हे आपले रेग्युलर आयकॉन झाले. जर मला कॉलचे ऍड करायचे, मला माझा नंबर ऍड करायचा, तर इथून मी डायरेक्ट असा नंबर असं हे करून इथं हे करणार, इथं टेक्स्ट घेणार एक आणि माझा नंबर लिहून इथं अशा प्रकारे ऍड करणार, ठीक आहे. अजून आपल्याकडे काय कॅटेगरी बघायला भेटते, तर अजून आपल्याकडे कॅटेगरी बघायला भेटते 3D चे जे आयकॉन असतात, असे 3D टाइप मध्ये दिसत असतात, ते 3D चे आयकॉन इथं आपण ऍड करू शकतो. अॅनिमेशन आहे, जे व्हिडिओज मध्ये, फोटोची लायब्ररी याची खूप जास्त आहे, तुम्ही किती पण फोटो वापरा, ते आपण इथं हे करू शकतो, वापरू शकतो. म्हणजे जसं की फोटोज म्हणजे काय, की मला एखादा माणूस पाहिजे तर इथं मी मॅन सर्च करणार. मॅन सर्च केल्याच्या नंतर इथं तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे माणसं येत आहेत. आपल्याला जशा प्रकारचं पाहिजे तशा प्रकारचा आपण माणूस इथं ऍड करू शकतो. इथं याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे पीएनजी फॉर्मॅट मध्ये पण दिसतात. पीएनजी फॉर्मॅट म्हणजे काय, की ज्याच्या बॅकग्राऊंडला काहीच नसणार. इथं बॅकग्राऊंड दिसते गुलाबी थोडस, इथं उडणवाले,
पण असे तुम्हाला बरेचसे दिसतात इथं जे पीएनजी टाईप मध्ये. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे फोटोज वगैरे आहेत ना ते पण ऍड करू शकतात. खूप चांगलं दिसतं आणि याची लायब्ररी पण खूप मोठी आहे. इथं मॅन टाकलं मी, मला पाहिजे एक मुलगा पाहिजे तर मी इथं बॉय टाईप करू शकतो किंवा किड टाईप करू शकतो. तर अशा हे पण भेटणार मला. अशा वेगवेगळ्या गोष्टी जेवढ्या तुम्ही एक्सप्लोर कराल तेवढ्या गोष्टी चांगल्या तुम्हाला अजून चांगल्या भेटतील. त्याच्यानंतर व्हिडिओ आहेत, ऑडिओ आहेत, फ्रेम्स आहेत. आता फ्रेमचा वापर आपण मॉकअपच्या ह्याच्यामध्ये ट्राय करू. जेव्हा आपण टी शर्ट वगैरे किंवा बॅनर वगैरे प्रिंट करणार ना तेव्हा आपण ते हे करणार, बघणार खूप कारण याच्यामध्ये अजून डिटेल्स येणार. जसं मी सांगितलं टेक्स्ट आपण बघितलं, अजून डिटेल्स कसे आले तसे डिटेल्स येत राहणार. त्याच्यानंतर आपल्याकडे फॉर्म आहेत, मॉकअप्स आहेत, चार्ट्स आहेत, टेबल आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जसं आपण टेबलवर क्लिक केलं तर वेगवेगळ्या प्रकारचे इथं आपल्याला टेबल्स बघायला भेटणार ऍड करायला. दिसतं असे वेगवेगळ्या प्रकारचे. त्याच्यामध्ये आपण आपली अमाऊंट वगैरे ऍड करू शकतो. ठीक आहे, ते आपण नंतर इनवॉइस वगैरे जेव्हा बनवायला गेल त्याच्यामध्ये आपण बघणार आहेत. अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही ऍड करू शकता, बघू शकता. आणि जेवढं तुम्ही एक्सप्लोर कराल, जसं मी सांगितलं मी परत परत त्याच गोष्टी सांगत आहेत की इथं तुम्हाला बघायला वाटत असेल की एवढ्या गोष्टी कसं करणार. तुम्ही जेवढं एक्सप्लोर करणार तेवढं तुम्ही शिकणार, तेवढं तुम्हाला समजणार की काय चाललंय, कसं आपण ऍडजस्ट करू शकतो. ठीक आहे, तर मला वाटतं एलिमेंटच्या चॅप्टर मध्ये आजच्यासाठी एवढं बस झालं. उद्याच्या चॅप्टर मध्ये आपण एकतर लोगो डिझाईन करायला घेऊ, नाहीतर पोस्ट डिझाईन करायला घेऊ. म्हणजे अजून गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील की एक लोगो कसा डिझाईन केला पाहिजे, पोस्ट कशी डिझाईन केली पाहिजे. ठीक आहे, तर बस मित्रांनो, आजच्या चॅप्टर साठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आणखी लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना याची गरज आहे. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपलं मिशन आणि विजन हेच आहे की आपल्याला कसं लोकांना चांगलं करता येईल, कसं अजून डेव्हलप करता येईल. जे स्किल्स माझ्याकडे आहेत, जे मला माहित आहे, जेवढं मला येत तेवढं मी अजून चांगल्या प्रकारे शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेल. त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ मित्रांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या चॅप्टर मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.